अय अरे आपलं वैभव शेट्टी उकळ्या मारायच्या मशीनने कशाचं दुखट घेतोय तोंडावर आणि आपल्या गाडीच्या पुढे इथं काय झालंय काय माहिती भाऊ मोकार गर्दी. तर आज निखिल सदगीर आणि त्याचे भाऊ मस्तपैकी चालले होते फिरायला. म्हणलं थांबा जायच्या आधी आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन बिर्शन करू मग जाऊ. अय ते जाऊ द्या, आपल्या महेश भाऊच्या गाडीचा नंबर कसा आहे ना दे का नाही. आणि फिरायला जाऊन जाऊन जाणार कुठं होतो सिन्नरला, जास्त लांब नाही जाते आम्ही. सिन्नरला गेल्या गेल्या पहिले कटिंगच्या दुकानात घुसलो भाऊ. महेश भाऊ मस्तपैकी एका खुर्चीवर बसला ना आपला वैभव शेट एका खुर्चीवर बसलाय. दोघांची कटिंग चालू होती. आपल्या वैभव शेटला गोरवायचं काय काय माहिती, 2-4 टोपा लावून बसला होता खुर्चीवर. त्या मशीन मध्ये बोट घालते, म्हणलं हळू लटकशील. ते मशीन मधलं दुखट चारा क्लीन करते वाटतं बरं का मित्रांनो. चायला आता तर भाऊने डायरेक्ट नाकाला पट्टी लावून दिली भाऊ. कटिंग करून आलतो मग सर्व्हिस स्टेशनवर. महेश भाऊनी दिली त्याची गाडी धुवायला लावून बसले होते सावलीला जाऊन आजूबाईन. तो ती गाडी धुतत होतो तर हिची पण गेली हवा कमी होऊन. मग आलतो आपल्या कॉलेजच्या पुढे हवा मारायला. आपल्या गाडीच्या टायरात हवा मारून मस्तपैकी हवा काढत चाललो होतो मित्रांनो घरी आलो. आपल्या विजू सोबत चाललो होतो मित्रांनो गाडी घेऊन गाडी भरायला. अरे तुमच्या भावाला गाडी जमते का नाही पा बरं. विजूने दिली ती माग, त्याला म्हणलं अजून जमत नाही बरं का द्यायचं उलटी करून. चाललो होतो हळूहळू घेऊन. क्रेशर आलतो इथं तर जाम दुखट निघत होतं. चायला म्हणलं कटिंगच्या दुकानात तेवढी फुकटची पावडर लावली तेवढी जायची आता इथं. म्हणलं जाऊ द्या असं कोण बघणार आहे. गाडी बिडी भरून घेतली मग मित्रांनो. गाडी भरून चाललो होतो मित्रांनो खाली करायला. कोणतं गाव आहे काय माहिती, जाम जत्रा लागेल मित्रांनो इथं. तिकडून येताना तर काहीच गर्दी नव्हती मित्रांनो इथं, पण परत येताना एवढी गर्दी लागली होती डायरेक्ट गाडीच निघत होती. फुल रस्ता ब्लॉक होता. कोणत्या गावची जत्रा होती आणि तुम्ही जत्राला आलते का नाही तेवढं कमेंट करून नक्की सांगा. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मिस्टर निकला फॉलो करा आणि चला.